निवडणुकीत भाजपाला स्वबळावर पूर्ण बहुमत न मिळाल्याने एनडीएतील घटक पक्षांची भूमिका महत्त्वाची झाली होती। अशा वेळी एनडीएच्या घटक पक्ष असलेल्या जेडीयूचे नेते नितीश कुमार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं। एवढंच नाही तर नितीश कुमार एनडीएची साथ सोडत परत इंडिया आघाडी बरोबर जातील अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगू लागली होती। मात्र या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे। पुढची 5 वर्ष आम्ही पंतप्रधान मोदींना साथ देऊ असं आश्वासन नितीश कुमार यांनी दिलं आहे। आज झालेल्या एनडीएच्या बैठकीत त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे। आम्ही नरेंद्र मोदींना समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे। ते गेल्या 10 वर्षापासून पंतप्रधान आहेत, तसेच तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत याचा मला आणि आमच्या पक्षाला आनंद आहे। मोदींनी गेल्या 10 वर्षात देशातील जनतेची सेवा केली आहे। पुढे 5 वर्षही ते देशातील जनतेची सेवा करतील असा आम्हाला विश्वास आहे। त्यामुळे आम्ही पुढची 5 वर्षे मोदींबरोबर राहून त्यांना साथ देऊ आणि मोदी सांगतील ते मान्य करून पुढे जाऊ अशी प्रतिक्रिया नितीश कुमार यांनी दिली आहे। एकंदरीत आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत असं म्हणत नितीश कुमार यांनी खास शब्दात मोदींना पाठिंबा दिलाय।